जीवनाचं सूत्र हे विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खर तर हा विषय हवा हवासा वाटणार आहे. हा शब्द जो आहे सुख हाच हवा हवासा वाटणार आहे. आणि हा केवळ आता हवा हवासा वाटणारा असं नाहीये, तर हा भूतकाळातही हवा हवासा वाटणारा होता. वर्तमान काळातही तो हवा हवासा वाटणार आहे आणि भविष्य काळातही तो विषय हवा हवासा असाच वाटणार आहे. म्हणजे जणू काही तो अकालिको विषय असा आहे. जर आपण कोणाला असं विचारलंय की तुम्हाला काय हवंय, जर तुम्ही 1,00,000 लोकांना विचारलं तर कदाचित 1,00,000 प्रकारचे उत्तर येतील. 1,00,000 प्रकारच्या वाक्यरचना असतील. 1,00,000 प्रकारच्या संकल्पना असतील. आणि मग कोणी म्हणेल तुम्हाला काय हवं, तर तो म्हणेल कोणी टू व्हीलर हवं, कोणी म्हणेल मला फोर व्हीलर हवं, कोणी म्हणेल मला बंगला हवा, कोणी म्हणेल मला नोकरी हवी, कोणी म्हणेल मला प्रमोशन हवं, कोणी म्हणेल मला मुलगा हवा, कोणी म्हणेल माझ्या मुलाला मुलगी हवी, कोणी म्हणेल मला नातू हवा. म्हणजे असं जर तुम्ही विचारलं तर प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळे असतील. मग तुम्ही लाखो लोकांना विचारा तुम्हाला काय हवं, त्या प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळे असतील. पण तुम्ही सगळ्यांचं जर एक गोळा बेरीज केली आणि सगळ्यांचं सामायिक एक शब्द जर काढलं आणि खरंच ह्या सर्वांना काय हवं बरं, तर आपलं अशा लक्षात येईल की ह्या सगळ्यांना सुख हवं आहे. बोलताना आपण सुख म्हणत असलो नसलो तरी काय हवं असं आम्ही म्हणताना जेव्हा विचारताना विचारतोय आणि जेव्हा उत्तरादाखल जे काही ऐकायला मिळते त्या शब्दाच्या पलीकडे असते तो एकच शब्द आणि तो म्हणजे सुख. कोणाला प्रमोशन हवं कारण त्याला असं वाटते कदाचित त्यामध्ये सुख असेल. कोणाला बंगला हवा त्याला असं वाटतं बंगल्यात सुख असेल. कोणाला गाडी हवी त्याला वाटते गाडीत सुख असेल. एखाद्या मुलाला मुलगी आवडली ती हवी, आवड कदाचित कदाचित ती मिळाली तर सुख असेल. जमाना छोड़ दूंगा मैं म्हणते. अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगा. म्हणजे त्याला असं वाटतं की हे मिळालं की सगळं काही मिळालं. आपण एकंदरीत असं बघतोय की आपल्या उत्तराची शब्द वेगवेगळे असली तरी ह्या सगळ्यांचं सामायिक एक शब्द आहे आणि तो म्हणजे सुख. आता शब्द सामायिक असताना देखील उत्तरं वेगवेगळी का बरं आलीत? त्याचं कारण असं आहे की आपल्या प्रत्येकाच्या सुखाच्या संकल्पना वेगळ्या वेगळ्या आहेत. प्रत्येकाला सुख हवं आहे, पण प्रत्येकाचे सुख कुठून मिळेल असं आपण जेव्हा शोधतो, तेव्हा त्याची साधनं सुखाची प्रत्येकाची वेगवेगळी आहेत. आणि मग आपल्याला असं वाटते कदाचित कदाचित यातून सुख मिळेल. आणि हे सुख हवं हे काही वर्तमान काळाची बाब नाही, तर 2500 वर्षापूर्वी पण हीच परिस्थिती होती. आणि कदाचित याच्यानंतर जे सृष्टी जोपर्यंत आहे, जीव मात्र तोपर्यंत आहे, तोपर्यंत देखील याची हीच अवस्था असणार आहे. परंतु मनुष्य मात्राला मग जी वस्तू हवी आहे त्यातून सुख मिळतो का? भौतिक वस्तू जी जी हवी आहे असं वाटते आणि जी मिळाल्यानंतर सुख मिळेल असं वाटते, ती मिळाल्यानंतर सुख मिळते का? तर भौतिक वस्तूतून सुख मिळते का असं जर म्हटलं तर जे जनरली धार्मिक अभ्यास करतात त्यांचे उत्तर सडनली असे येतात, नाही. भौतिक वस्तूमध्ये सुख नाही. तर मला असं वाटतं की हे उत्तर पूर्ण बरोबर नाही. हा, जर आपण असं म्हणालात की भौतिक वस्तूतून सुख मिळतो का, तर तुम्ही जर असं उत्तर दिलं की नाही चिरकाल सुख मिळत नाही, तर कदाचित ते उत्तर बरोबर असेल. पण जर आपण असं म्हणालो किंवा असं विचारलं की भौतिक वस्तूतून आतापर्यंत जी काही उदाहरणं आपण पाहिलीत त्यातून सुख मिळतोय का, तर त्याचं उत्तर मला असं वाटतं ते होय आहे. ती वस्तू जेव्हा मिळते तेव्हा त्यातून सुख मिळतो, परंतु ते क्षणिक असते, ते चिरकाल नसते. आणि म्हणून अनादिकालापासून हा मनुष्य मात्र ज्याच्या सुखासाठी धावपळ करतो
अहोरात्र धडपडतो तो सुख जणू काही पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा लपंडाव जसा असावा, की पौर्णिमेच्या रात्री प्रकाश असायला हवा, थंड असा प्रकाश, शीतल असा चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर असायला हवा, औरंगाबादला असायला हवा, भुसावळला असायला हवा. आणि तो असतो देखील, पण तो असतोच असा नाही. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा शीतल प्रकाश कधी असतो तर कधी नसतो. तो असतो तेव्हा जेव्हा आकाश स्वच्छ असतो, पण चंद्राच्या आड जेव्हा ढग येतात तेव्हा तेवढ्या भागामध्ये अंधार पडतो. आणि मग जसं चंद्राच्या प्रकाशाचा जसा अंधार आणि प्रकाशाचा लपंडाव सुरू असतो चंद्र असून देखील, त्याच प्रकारे मनुष्य मात्राच्या जीवनामध्ये हवी ती वस्तू मिळालेली असून देखील सुखाचा आणि दुःखाचा लपंडाव सुरू असतो. तो कधी अतिशय सुखी असतो तर लगेच तो अतिशय दुःखी होतो. आणखी तो अतिशय दुःखी होतो आणि आणखी बघा तर तो अतिशय सुखी होतो. अशा प्रकारचा सुखाचा आणि दुःखाचा लपंडाव हा मनुष्य मात्राच्या जीवनामध्ये असतो. आता कदाचित कुणाला असं वाटेल की हा गरिबांच्या जीवनात असतो. बंधूंनो, असं नाही. तो गरिबांच्या जीवनात नसतो, तो श्रीमंतांच्या जीवनात नसतो, तो काळ्यांच्या जीवनात नसतो, तो गोऱ्यांच्या जीवनात नसतो, तो विद्वानांच्या जीवनात नसतो, अनफळांच्या जीवनात नसतो. तो मनुष्य मात्राच्या समग्र अशा मनुष्य मात्राच्या जीवनामध्ये असतो. मग तो वेडा असला तरी, शहाणा असला तरी. आणि मग हा सुखादुःखाचा लपंडाव किती दिवस चालायचा? म्हणून असं म्हणतात की बुद्धाच्या काळी काही ज्ञानी लोक एकत्र आले, काही शहाणी लोक, काही विद्वान लोक एकत्र आलेत आणि मग तुमच्या आणि माझ्या सुखाचं चिंतन त्यांनी एकत्र केलं. एकत्र येऊन त्यांनी असं कुठलं सूत्र असेल का बरं, की मनुष्य मात्र एकदा का सुखी झाला तर मग तो सुखीच राहील. त्याच्या जीवनातील सुखादुःखाचा हा लफंडाव एकदाचा संपून जाईल अशा प्रकारचा सुखाचं सूत्र शोधता येईल का? यासाठी म्हणे बुद्धाच्या काळी काही ज्ञानी लोक एकत्र आलीत, स्त्री पुरुष एकत्र आलीत आणि तुमच्या माझ्या मनुष्य मात्राच्या सुखाचा सूत्र शोधण्यासाठी ते चिंतन करू लागले. आणि मग त्या एकत्र आलेल्या सभेमध्ये अनेकांनी त्यांच्या त्यांच्या चिरकाल सुखाच्या, आता सुखाच्या नाही, चिरकाल सुखाच्या संकल्पनेचा सूत्रांचं देवाणघेवाण केली, शेअरिंग केली. आणि त्यावेळी त्या क्षणी त्या सभेमध्ये त्या विद्वानांना, शहाण्यांना, महापुरुषांना जे जे सुचलं त्या त्या नीट ते ते सांगितलं. आणि असं म्हणतात जणू काही प्रोसिडिंग झाली सभेची आणि जणू काही हा सुखाच्या सूत्राचा शोध त्या सभेमध्ये घेऊ लागले. पण हे सुखाच्या सूत्राचा शोध घेत असताना असं म्हणतात एका स्त्रीने त्या सभेला असा प्रश्न विचारलाय की बंधूंनो, भगिनींनो, आपण ज्या मनुष्य मात्राच्या सुखाच्या सूत्राचा शोध घेऊ लागलो आणि आपल्या सर्वांच्या ज्या संकल्पना सूचना आल्या आहेत अतिशय स्वागतार्ह आहेत, परंतु मला असं वाटतंय, अशी ती प्रकाशमान स्त्री म्हणाली सभेला. ती प्रकाशमान स्त्री अशी म्हणाली की बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या सर्वांच्या सूचना अतिशय छान आहेत, अतिशय स्वागतार्ह आहेत, परंतु मला असं वाटते की त्यापेक्षा जर आपण जेतवनामध्ये भगवंत विहार करीत आहेत त्यांनाच जाऊन जर आपण विचारले की भगवन, हा मनुष्य मात्र दुःखाच्या खाईमध्ये अनादी कालापासून फसलेला आहे. तो कधी सुखी असतो तर कधी दुःखी असतो. त्याचा हा सुखदुःखाचा लपंडाव संपवण्याचा काही मार्ग आहे का? मनुष्य मात्र त्याच्या जीवनात दुःखमुक्त होऊ शकतो का? असा काही उपाय आम्हाला आपण सांगाल का? अशा प्रकारची याचना आपण जेतवनात जाऊन भगवंतांनाच का करू नये अशा प्रकारचा प्रश्न त्या सभेला ह्या एका प्रकाशमान स्त्रीने विचारला. आणि असं म्हणतात की हा प्रश्न विचारता बरोबर त्या सभेतील सर्वांनी तिच्या ह्या हाकेला ओ दिलं. आणि असं म्हणतात की एकमत झालं आणि हा संपूर्ण जत्ता घेऊन ती प्रकाशमान स्त्री, ती देवते समान स्त्री जेतवनाकडे निघाली. जेतवनामध्ये ते पोहोचलेत. भगवंत संक्रमण करीत होते. त्यांना अभिवादन केलं सर्वांनी आणि ती स्त्री आणि त्या स्त्री बरोबर असलेले सर्व लोक
भगवंतासमोर बसलेत आणि असं म्हणतात की त्यावेळी ह्या प्रकाशमान स्त्रीने, ह्या करुणमान स्त्रीने तुमच्या आणि माझ्या सर्व प्राणीमात्राच्या जीवमात्राच्या सुखाच्या सूत्राचा उपाय काही सांगाल का, अशा प्रकारचा प्रश्न, अशा प्रकारची याचना तर भगवंताला केली. आणि भगवंताला ती म्हणाली, बहुदेवा मनुसाच मंगलानी अचिंतयू आखंकमाना सोत्थान ब्रूहि मंगलमुत्तमं. बहुदेवा मनुसाच मंगलानी अचिंतयू आखंकमाना सोत्थान ब्रूहि मंगल उत्तमं. हे भगवान, बहुदेवाने मनुष्याने काय केलं? बहुदेवा मनुष्या अचिंतयू, चिंतन केलं. कशाचं चिंतन केलं? मनुष्य मात्राच्या सुखाच्या सूत्राचं चिंतन. हे सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून अनेक मनुष्याने, अनेक विद्वानांनी, अनेक थोरांनी, अनेक देवांनी केलं, परंतु अशा प्रकारचा उपाय अजून कोणाला सापडलेला नाही. आणि म्हणून भगवान, आपण मनुष्य मात्राच्या सुखाच्या सूत्राचा, चिरकाल सुखाचा सूत्र आपण आम्हाला सांगाल का, अशा प्रकारची याचना ह्या गाथेच्या द्वारे ह्या प्रकाशमान स्त्रीने तुमच्या माझ्या सुखासाठी नव्हे तर मनुष्य मात्राच्या सुखासाठी भगवंताच केली. आम्हाला सांगाल का, अशा प्रकारची याचना ह्या देदीप्यमान स्त्रीने तुमच्या माझ्या सुखासाठी भगवंतांना केली. आणि मग भगवंतांनी हे मनुष्य मात्राचे सुखी जीवनाचं सूत्र ह्या देदीप्यमान स्त्रीच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि ते काय म्हणाले? त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातलं एक गोष्ट आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग जेव्हा त्या स्त्रीने विचारलं, बहुदेवा मनुसाच मंगलानी अचिंतयू आखंकमाना सोत्थानं ब्रूहि मंगलमुत्तमं. तेव्हा भगवंत म्हणतात, असेवनास बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. हे प्रकाशमान स्त्री, तुला असं वाटते की मनुष्य मात्र चिरकाल सुखी व्हावं, त्याचं सुखाचं सूत्र त्याला मिळावं, तर जा आणि त्यांना सांग मनुष्याला की त्यांनी काय केलं पाहिजे. त्यांनी काय केलं पाहिजे? असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. त्यांनी 3 गोष्टी केल्या पाहिजे. ते पहिली गोष्ट असं म्हणतात, असेवनाच बालानं. म्हणजे काय? असेवनाच बालानं म्हणजे मूर्खाच्या सहवासापासून तू दूर राहा. तुला जर चिरकाल सुख हवं असेल तर पहिली गोष्ट काय कर? कारण तुला जगायचं आणि तुला कोणासोबत तरी राहायचं आहे. तर पहिली काळजी सर्वात कोणती तुला घ्यायची असेल तर तू काय कर? मूर्खाच्या सहवासापासून दूर राहा. दुसरी गोष्ट सांगतात ते पंडितानांचं सेवना म्हणजे काय? सुज्ञांच्या सहवासात राहा. आणि तिसरी गोष्ट सांगतात ते पूजाच पूजनीयानं एतं मंगलम उत्तमं. हे पहिलं सूत्र, ज्यामध्ये 3 गोष्टी भगवंताने सांगितलेल्या आहेत. तिथली पहिली गोष्ट म्हणजे काय? पहिली म्हणजे असेवनाचं बालानं, मूर्खाच्या सहवासापासून दूर राहा. दुसरी, शुद्धांच्या सहवासामध्ये राहा. आणि तिसरी, पूजाचं पूजनीयानं, पूज्यजनांची पूजा करा. 3 गोष्टी ह्या गाथेमध्ये आहेत. त्यातल्या जेवढ्या होतील तेवढ्या आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिली गोष्ट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की बुद्ध म्हणतात की जर तुम्हाला चिरकाल सुख हवं असेल, सुखाचं सूत्र हवं असेल, तर मूर्खाच्या सहवासापासून दूर राहा. तर ह्या जो धम्म असतो तो खरं तर बोलण्यासाठी नाही, विचार बोलण्यासाठी नाही, तर त्यावर चालण्यासाठी असतात. आणि वाचून सांगून आपल्यामध्ये परिवर्तन होणार नाही, तर विचारावर आपण चाललो तर आपलं परिवर्तन होणार. आणि म्हणून हे जे विचार आहे याच्यावर जर चालायचं असेल, हे सूत्र आहे हे जर आचरणात आणायचं असेल, तर पहिल्यांदा त्याचं म्हणणं काय आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. त्याचा अर्थ काय आहे ते आपल्याला कळायला पाहिजे.
तो कबीर फार छान म्हणतो, शब्द बिचारा क्या करे, अर्थ न जाणे कोय, अर्थ बिचारा क्या करे, धारण करे न कोय. असे वनाचं बालानं हे जर बुद्धांचं सांगणं असेल आणि हे जर सुखी जीवनाचं सूत्र असेल तर त्याचा अर्थ काय? मग आपण जर अर्थ पाहिलं, असे वनाचं बालानं, याचा अर्थ काय? तर मूर्खाच्या सहवासापासून दूर जा. म्हणजे मग आता आपल्याला असं वाटेल की हेच आता आम्हाला कळालं की बुद्धांना काय सांगायचंय. बुद्ध म्हणतात की मूर्खाच्या सहवासापासून दूर जा. म्हणजे मग असे वनाचं बालानं याचा अर्थ आपल्याला कळालं. तर मला असं वाटतं की याचा अर्थ नाही कळालं, त्याचं भाषांतर झालं. पालीमध्ये जे म्हणतात ते आपण मराठीमध्ये म्हटलं आणि मूर्खाच्या सहवासापासून दूर जा हे आपल्याला कळालं. म्हणजे जे पालीतलं कळत नव्हतं ते मराठीतून कळालं. एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आता आपल्याला बघावं लागेल की पुन्हा मूर्खाच्या सहवासात नाही राहायचं म्हणजे काय. जर याचं आचरण करायचं असेल, प्रत्यक्षाचं पालन करायचं असेल, तर आपल्याला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की मूर्ख कोण आहे, की मूर्खाची लक्षणं काय आहेत. जर ताप आला तर आपण म्हणतो हा हिवताप आहे, हा टायफॉइड आहे, याची लक्षणं आहेत. तो थंडी वाजून आला तर आपण त्याला हिवताप म्हणतो. त्या प्रकारे मूर्खाची काय लक्षणं आहेत, कसं ओळखायचं कोण मूर्ख आहे म्हणून. जोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही, मूर्खाची लक्षणं आपल्याला कळणार नाही, तोपर्यंत आपण कोणी कोणासोबत राहायचं आणि कोणी कोणासोबत नाही राहायचं हे ठरवू शकत नाही. आणि जर हे ठरवू शकत नसू तर हे सूत्र आपल्या काहीही कामाचं नाही. म्हणून आपल्याला पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की मूर्ख कोण. समजा आपण कुणाला विचारलंय की मूर्ख कोण, तर कोणी हात वर करणार आहे का? कोणी नाही. कारण प्रत्येक जण स्वतःला काय समजतो, प्रत्येक जण स्वतःला ज्ञानी समजतो, प्रत्येक जण स्वतःला शहाणा समजतो, प्रत्येक जणाला मला काहीतरी समजतं, मी कोणीतरी आहे असं वाटतं. आणि म्हणून कोणालाही असं वाटत नाही की आपण मूर्ख आहोत. मग आता आपण कोणाच्या सोबत राहायचं. आणि म्हणून मूर्ख कोण हे जर समजायचं असेल तर भगवंतांनी, त्याला माहित होतं का आपल्याला ते समजणार नाही, त्यामुळे त्याच्याही पुढे त्याने सांगून ठेवलं की मूर्ख कसा ओळखायचा. आणि हे सांगताना ते असं म्हणतात की मूर्ख कोण, पुत्तवती धनमती ती बोलू ही येती, आत्ताही अत्तनी नतो कुतो पुता कुतो धन. की मूर्ख कोण, तर ते असं म्हणतात की जो म्हणतो की पुत्र माझा धन माझा, जो म्हणतो पुत्तमती धनमती, जो म्हणतो की पुत्र माझा आणि धन माझा, अशा प्रकारच्या विचारामध्ये जगतो, त्याला बुद्ध असं म्हणतात की हा मूर्ख आहे. आणि ते पुढे असं म्हणतात की हे वेड्या, जर तूच तुझा नाही तर तुझं पुत्र आणि तुझं धन तुझं कसं होऊ शकणार आहे. आणि मग आता आपल्याला कळालं की मूर्खाची लक्षणं काय. जो जगताना पुत्रासाठी जगतो, जो जगताना धनासाठी जगतो, ह्यासाठी जगणारा जो कोणी असेल तो मूर्ख होय. आता आपल्याला पाहिलं पाहिजे की आता असा कोणी आहे का जो पुत्रासाठी जगत नाही आणि धनासाठी जगत नाही. पुत्रासाठी जगत नाही, धनासाठी जगत नाही, असा कोणी आहे का? असा जर विचार केला, जर आपण पाहिलं की आपण भेटत असताना ज्या काही चर्चा करतो, आपण जर चर्चा करतो, एकामेकाला भेटतो, तर मला असं वाटतं की माझा अनुभव असा आहे की तुम्ही कसे आहे असं मला फार कमी लोकांना विचारलं. पण तुमचे मुलं कसे आहेत हे माझा पहिला प्रश्न असतो. तुमची मुलगी कुठे आहे? तुमचा मुलगा काय करतो? त्याला नोकरी लागली का? म्हणजे डोक्यामध्ये काय असेल तर काय, पुत्राचा विचार आहे, संपत्तीचा विचार आहे. आणि म्हणून म्हणतो की ज्याचा संपत्तीचा आणि पुत्राचा विचार आहे, संपत्तीचा आणि पुत्राचा विचार आहे, त्याच्यासाठी तो सुख मानतो आणि त्याच्यामध्ये तो दुःख मानतो. अशा प्रकारचा विचार करणारा ते असं म्हणतात की तो कोण आहे, मूर्ख आहे. आता बघा, आपल्याला पुत्र हवा आहे. का बरं हवा आहे? एखाद्याला जर मुलगी झाली तर आनंद आणि मुलगा झाला तर आनंद, असं जर विचारलं तर तुम्ही तत्वज्ञान म्हणून चर्चा कितीही आपण गोड करत असलो, मधुर करत असलो, स्टेजवर बोलत असलो, परंतु मुलगी झालेल्या नंतर त्या माणसाला, मुलगा झालेल्या माणसाला आनंद कोणाला जास्त होतो? मुलगा झाल्याचा आनंद जास्त होतो. त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की त्याला असं वाटते की मुलगा म्हणजे माझ्या वंशाचा दिवा आहे. मुलगा म्हणजे माझ्या वंशाचा दिवा आहे. आणि काय करेल तो, तर तो माझं नाव पुढे चालवेल. माझं नाव पुढे चालवेल. जसं माझं आडनाव पुढे चालेल, माझं नाव पुढे चालेल. आणि असं प्रत्येकाला वाटतं की माझं नाव पुढे चालेल. कारण तो
माझ्या वंशाचा दिवा आहे आणि हा माझा वंश पुढे पुढे घेऊन जाईल असं वाटतंय. परंतु जर आपण असं विचारलं स्वतःला की बा मला माझ्या वडिलांचं नाव आठवते, माझ्या वडिलांच्या वडिलांचं नाव आठवते, पण त्याच्या पुढचे मला किती नाव आठवतात? त्याच्या जर मागं मागं गेलो आपण तर किती आजोबांचे नाव आपल्याला आठवतात? आपल्यापैकी किती लोकांना आपल्या पंजोबांची नावं माहीत आहेत? पण त्या पंजोबाचं नाव तुम्हाला माहित नाहीये. ज्या आजोबांचे पंजोबांचे खरोबांचे नाव आपल्याला माहिती नाहीयेत, त्यांनी हाच विचार केला होता. तुमच्या आजोबाच्या आजोबाने तुमच्या आजोबाला जन्म देताना, माझ्या आजोबाच्या आजोबांनी त्याच्या मुलाला जन्म देतानाही हाच विचार केला होता, की मुलगी नको, मुलगा हवी. कारण काय? की तो माझ्या वंशाचा दिवा चालवणार आहे. तर आता जर आपण विचार केला, तर त्याचं आपल्याला स्मरण नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की एक दिवस आपलंही कोणाला स्मरण नसणार आहे. परंतु ही गोष्ट आपल्या लक्षात येत नसताना आपण मात्र पुत्र जो आहे तो माझा आहे, माझा आहे, माझा आहे असं वाटतं आपल्याला. आणि मग माझा म्हटलं की आपल्याला दुःख होतो. त्याला खर्चटलं तर मग दुःख होतो. तर दुःख पुत्र याचा नाही होत, तर तो माझा आहे याचा दुःख आपल्याला होत असतो. असं म्हणतात की एकदा एक माणूस आपलं परगावी गेला आणि काही दिवसानंतर त्याच्या घरी तो परत आला आणि घराजवळ त्यांनी पाहिलं तर त्याच्या घरासमोर खूप मोठी गर्दी जमलेली होती. आणि खूप मोठी गर्दी जमली असल्यानंतर खूप मोठी गर्दी जमली होती आणि मग पाहिलं तर काय गर्दी जमली तर त्याचं घर जे आहे ते जडताना त्यांनी पाहिलं आणि तो ढसा रडू लागला. तो ढसा रडू लागला. गर्दी जमलेली, त्याचं घर जळत आहे. तो आला गाऊन. तो रडत असताना तो रडू लागला, घर जळू लागलं आणि तो रडू लागला. घर जळू लागलं आणि तो रडू लागला. त्या गर्दीतील एक माणूस धावत त्याच्याकडे गेला आणि त्याला सांगितलं, की "बाबा, हे तुमचं घर तुमच्या मुलाने 3 दिवसापूर्वी विकलेलं आहे." आणि तो अचानक रडणं त्याचं थांबलं. अचानक त्याचं रडणं थांबलं. मात्र जळणं थांबलं नव्हतं घराचं. घराचं जळणं थांबलेलं नव्हतं. परंतु त्याचं रडणं थांबलेलं होतं. त्याच्यानंतर दुसरा माणूस लगेच आला आणि त्या बाबाला सांगितलं, की "बाबा, घर विकलेलं नाही म्हणे, सौदा चालू होता. परंतु तो व्यवहार झाला नाही, तो फिसकटला म्हणे." असं ऐकता बरोबर तो माणूस ढसाढसा रडू लागला. मग तो त्याची छाती पिटू लागला आणि जोरात रडू लागला, की घराचं जळणं चालूच होतं. त्या बाबाचं रडणं चालू होतं आणि बंदही होतं. चालू होतं आणि बंदही होतं. चालू होतं आणि बंदही होतं. पण घराचं मात्र जळणं चालू आणि बंद नव्हतं. असं काय घडलं? तर घर जळाल्यामुळे जर दुःख व्हायचं असतं, घर जळाल्यामुळे जर दुःख व्हायचं असतं, तर घर जळणं थांबलेलं नव्हतं. दुःख कशामुळे झालं होतं? दुःख घर जळाल्याचं नव्हतं, तर माझं घर जळाल्याचं दुःख होतं. माझं घर जळाल्याचं दुःख होतं. आणि माझं का बरं होतं? माझं ह्यासाठी होतं, की मी होतो म्हणून माझं होतं. मी होतो म्हणून माझं होतं. आणि म्हणून बुद्ध सांगण्याचा प्रयत्न करतात, की जेव्हा तूच नाही, तर तुझं पुत्र आणि तुझं धन तुझं कसं असू शकेल? आपल्या दुःखाचं सूत्र, आपल्या सुखी जीवनाचं सूत्र जर असं काही असेल, तर आपल्याला सुखी जर व्हायचं असेल, तर खऱ्या अर्थानं, की जे आपलं सहवास आहे, आपण ज्या लोकांमध्ये राहतो, ते लोकं कशा प्रकारचे विचार करतात? ते पुत्राचा विचार करतात का? ते धनाचा विचार करतात का? ते सदा सर्वदा नोकरीचा विचार करतात का? ते सदा सर्वदा बिझनेसचा विचार करतात का? सदा सर्वदा प्रमोशनचा विचार करतात का? सदा सर्वदा वरच्या मजल्याचा विचार करतात का? वरच्यापेक्षा वरच्या मजल्याचा विचार करतात का? असं जर आपण विचार केला, तर आपल्या लक्षामध्ये येईल, की आपण कोणाबरोबर राहिलं पाहिजे आणि आपला जो वेळ आहे, आपण कोणाबरोबर घालवलं पाहिजे, असं आपल्या लक्षामध्ये येईल. आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात, की असेवनाचं बालानं, पंडितानांचं सेवना, पूजाचं पूजनीयानं, एतं मंगलम उत्तमम. मूर्ख कोण?
मूर्ख कोण असेल तर जो माणूस पुत्राचा विचार करतो, जो माणूस धनाचा विचार करतो, अशांच्या पासून जर आपण दूर गेलो तर बुद्ध असं म्हणतात की याच्यापासून तुम्ही दूर राहा. तो जो माणूस सदा सर्वदा पैशाचा आणि पुत्रांचा विचार करतो, त्याच्यापासून जर तुम्ही दूर राहिलात तर तुमच्या चित्तावर होणारा जो परिणाम आहे तो तसा होणार नाही आणि तुम्ही तसा विचार करणार नाही. परंतु मग आपण कोणाबरोबर राहिलं पाहिजे? तर बुद्ध असे म्हणतात की कोणावर राहिलं पाहिजे? असेवनाचं बालानंद पंडितानंद सेवना. पंडिताबरोबर राहायला पाहिजे, शहाण्या माणसाबरोबर राहायला पाहिजे. तो शहाणा कोण? शहाणा कोण? आपण जनरली पाहिलं की शहाणा कोण असं जर आम्ही विचार करतो तेव्हा जनरली आपण असे अधिक शिकलेल्या माणसाला आपण शहाणा म्हणतो. ज्यांच्याकडे अधिक डिग्र्या असतील असा जो कोणी असेल त्याला आपण खऱ्या अर्थाने शहाणा म्हणतो. ज्यांनी अधिक पुस्तक लिहिलं त्यांना आपण शहाणा म्हणतो. समाजामध्ये अधिक पुस्तक लिहिणारे माणसं प्रत्यक्ष मात्र अनुभव त्यांचा वेगळा असतो. आपल्याला आमच्याकडे एक हॉस्टेल आहे आणि हॉस्टेलचं ग्रँड बंद झाल्यानंतर त्या मुलांना पोसायचा कसा हा प्रश्न आमच्याकडे होता आणि म्हणून आम्ही एक पत्रक काढलं. पण त्या पत्रकामध्ये आम्ही कमीत कमी 10 रुपये आणि त्याच्या पुढे तुम्ही किती पण पैसे देऊ शकता आणि किती वर्षाकरता देऊ शकता अशा प्रकारचे फॉर्मेट काढला आम्ही आणि ते फॉर्मेट घेऊन आम्ही घरोघरी फिरत होतो. मग त्याला जर वाटलं की त्यांनी दर महिन्याला किती द्यावं तर त्याने त्याला टिक करायचं. किती वर्षाकरता द्यायचं त्या वर्षाला त्याने टिक करायचं आणि मग तेवढे वर्ष आम्ही त्यांचं फॉलोअप घेणार आणि विद्यार्थ्यांचं संगोपन करणार, शिक्षण करणार. अशा प्रकारे आम्ही एक पत्रक काढलं आणि आम्ही फिरत होतो. तर फिरत असताना एका घरी गेलो आम्ही. अशा घरी गेलो की ज्यांच्याकडे ते स्वतः युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होते, त्यांच्या मिसेस पण डॉक्टर होत्या. अशाकडे आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर आमचं प्रयोजन आम्ही सांगितलं त्यांना की आम्ही कशा करता आलोय आणि ते सगळं ऐकून ते अतिशय आनंदी झाले आणि त्यांनी जणू काही आमच्यावर स्तुतीसुमनं उधळली की अनेक लोक काम करतात, अनेक स्वरूपाचं काम करतात, परंतु तुमचं काम किती महान आहे. आज घडीला स्वतःच्या मुलाला द्यायला वेळ नाही, पण तुम्ही मात्र इतरांच्या मुलांचा विचार करता. इतरांच्या मुलाचं तुम्ही शिक्षण, त्यांचं संगोपन करण्याचा विचार करता आणि त्यासाठी तुम्ही दारोदार फिरता, नोकरी करून फिरताय. अशा प्रकारचे अतिशय खूप वेळपर्यंत स्तुतीसुमनं आमच्यावर उधळत राहिली. तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपल्याला खूप पैसे मिळणार, खूप पैसे मिळणार, खूप पैसे मिळणार असं आम्हाला वाटलं. आणि जेव्हा आम्ही म्हटलं सर आता आम्हाला गेलं पाहिजे दुसऱ्या घरी, ते म्हणे ठीक आहे. म्हटलं मग तुम्हाला किती द्यायचं? काय तुम्ही काय ठरवलं? कमीत कमी 10 रुपये द्यायचे होते. पण ते म्हणाले की या महिन्यात पगार झालेला नाही अजून, पुढच्या महिन्यामध्ये या. की याच्यावरून लक्षामध्ये येणार की अतिशय मोठा साहित्यिक माणूस, प्राध्यापक माणूस, अनेक प्रकारचे पारितोषिक त्याच्या पहिल्याच हॉलमध्ये लावलेले होते आणि ते सगळं पाहिल्यानंतर ज्यांनी दानावर पुस्तकं लिहिली अशा माणसाला देखील 10 रुपये देखील दान देता आलेलं नाहीये. आणि म्हणून कोणाला शहाणा म्हणायचं, कोणाला विद्वान म्हणायचं आणि कोणाबरोबर राहायचं? कारण बुद्धांना माहित आहे की तुम्हाला कोणाबरोबर तरी राहावंच लागणार आहे. तर मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, तो एकटा राहू शकत नाही. आणि आपण म्हटलं कोण मूर्ख कोण? तो पुत्ताचा आणि धनाचा विचार करणारा माणूस जर मूर्ख असेल तर असे सगळे जर असतील तर आपण कोणाबरोबर राहायचं? म्हणून शहाण्या माणसाबरोबर राहायचं असेल तर शहाणा कोण? तर आपल्याला जसं वाटतं की यांनी पुस्तकं भरपूर लिहिलेत तर कदाचित हा विद्वान असेल आणि आपल्याकडे अशा प्रकारच्या विद्वानांची काही कमी नाही. पण जर अशा प्रकारे जर माणूस पुस्तकं लिहून विद्वान झाला असता तर मला असं वाटते की खूप लोक विद्वान असते
आणि कदाचित ह्या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण झाला असता, परंतु तसं होत नाहीये. आणि म्हणून अशा प्रकारचे केवळ पुस्तकातून राहणं, पुस्तकातून धर्म सांगणं किंवा पुस्तकातून तत्वज्ञान वाचणं, जे जणू काही असं म्हणतात की अनुभवाच्या, जे ज्ञानाच्या सिंधूपेक्षा अनुभवाचा बिंदू मोठा आहे असं म्हणतात. की जे काही लिहिलं, जे काही वाचलं, जे काही सांगितलं, त्याचा अनुभव आपला काय आहे. म्हणून असं म्हणतात की ज्ञानाचा सिंधू म्हणजे सिंधू पर्वत, त्याच्यापेक्षा अनुभवाचा जो बिंदू आहे तो खूप महत्वाचा आहे असं म्हणतात. आणखी एक उदाहरण दिलं जातो की ज्ञानी म्हणजे केवळ पुस्तकं वाचणं, पुस्तकं वाचणं, पुस्तकं वाचणं नव्हे, तर जे वाचलं त्याचं आचरणात आणून त्याचं अनुभव माझा काय आहे, अशा प्रकारचं अनुभवातून जगणारे कोण लोक आहेत का. जनरली एक सुंदर उदाहरण दिलं जातं आणि तो म्हणजे पळीचा. पळी म्हणजे चमचा. जेव्हा भाजी करतो आपण, तर भाजी करताना भाजी कापल्यानंतर तिला फोडणी देतो, तेव्हापासून तो चम्मच जो आहे, ती पळी जी आहे, ती फोडणी देईपर्यंत पाहतो आपण, तेव्हापासून ती भाजीमध्ये असते. ती भाजी शिजतपर्यंत भाजीमध्ये असते. भाजी वाढतपर्यंत भाजीमध्ये असते. भाजी संपतपर्यंत भाजीमध्ये असते. परंतु जर त्या पडीला विचारलं, त्या चमच्याला विचारलं, की "पडीबाई, पडीबाई आजची भाजी कशी झाली?" तर पडी सांगू शकते का? नाही सांगू शकत. म्हणजे रात्रंदिवस देखील भाजीमध्ये असणारी पडी, भाजीची चव कशी झाली हे देखील सांगू शकत नाही. त्याप्रकारे रात्रंदिवस पुस्तकं वाचणारा किंवा रात्रंदिवस पुस्तकं लिहिणारा जो माणूस आहे, तो जोपर्यंत स्वतः आचरण करणार नाही आणि त्या सूत्राचा अनुभव तो जोपर्यंत घेणार नाही, तत्वाचं आचरण तोपर्यंत घेणार नाही, तोपर्यंत त्याला त्याची चव येऊ शकत नाही. जे आपण जर कोणाला सांगितलं, की गुलाबजामुन कसे असतात? तर आपण म्हणू गोड असतात. परंतु जर त्यांना विचारलं की गोड कसं असते? तर त्याला काय सांगणार? गुलाबजामुन कसे असतात? तर गोड असतात, असं आपण सांगू शकतो. पण जर त्याने म्हटलं की गोड कसं असते? तर हे आपण त्याला सांगू शकत नाही. त्याला एकच उत्तर आहे आणि तो म्हणजे काय? तर तो तुम्ही खाऊन बघा. तर ही जी तत्व आहेत, ही तत्व सांगून आणि पुस्तकातून होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी जर काय असेल, तर स्वतः अनुभव घ्यावा लागतो. हा धम्म हो नवा नवा, दुःखावरील ही देवा, मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा, असं आपण म्हणतो. आणि म्हणून पडी जरी रात्रंदिवस भाजीमध्ये असली, तरी देखील तिला त्या भाजीची चव जशी नसते, त्या प्रकारे पंडित आणि पुस्तकीमध्ये असणारे जे लोक लिहिणारे, जे वाचणारे असतात, ते जोपर्यंत अनुभव करणार नाही, जोपर्यंत चालणार नाही, तोपर्यंत त्यांना खऱ्या अर्थानं ह्या तत्वांची चव येणार नाही. आणि म्हणून जीभ जी आहे, जीभ एक थेंब जरी जिभेवर पडलं, तर मात्र तिला एका क्षणार्धात तिची चव कळते. आणि म्हणून पंडित कोण? की जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल, त्याचं सूत्र जर तुम्हाला पाहिजे असेल, तर बुद्ध असं म्हणतात, की असेवनाचं बालानं पंडितानांचं सेवना. मूर्खाच्या सहवासापासून तुम्ही दूर राहा. जगत असताना आपण एकटे राहू शकत नाही. पण ज्याच्यासोबत राहतो त्याच्या सहवासाचा सत्संग असं म्हणतो आपण, सत्संग. सत्संग हे सत्याचं सांग. ज्याच्या जीवनामध्ये सत्याचा ध्येय आहे, अशा जगणाऱ्यांसोबत जेव्हा तुम्ही आणि आपण राहू, तेव्हा तो सत्याची गोष्ट करणार, सत्याची बाजू बोलणार, सत्याचं आचरण करणार, सत्याचा विचार व्यक्त करणार, सत्य बोलणार, सत्य ऐकणार. आणि म्हणून याला असं म्हणतो आपण की सत्संग. आणि मूर्खाच्या सहवासापासून आपण दूर जाऊन आपल्याला काय, बुद्ध असं म्हणतात की सुज्ञांच्या सहवासात जा. मग सुज्ञ कोण? तर सुज्ञ कोण ते सांगत असताना ते असं म्हणतात, न तावता धम्मधरो या वता भो भासती योच पंपी सुत्वाना धम्म काय न पसती. तर सुज्ञ कोण? तर सुज्ञ तो आहे की जो काय करतो, केवळ बोलत नाही, तो केवळ वाचत नाही, तो केवळ बोलत नाही, वाचत नाही, केवळ सांगत नाही, तर बोलतो तसा चालतो. की बोलले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असं म्हणतात. की जो बोलतो तसा चालतो, तो कोण आहे? तो पंडित आहे.
जो बोलतो तसा चालतो तो पंडित आहे, तो खरा धम्मधर आहे. आणि म्हणून जर आपल्याला सुख व्हायचं असेल, सुखी व्हायचं असेल, तर काय केलं पाहिजे? की जा हे प्रकाशमान स्त्री आणि मनुष्य मात्राला सांग की अशा लोकांच्या सहवासात राहा जे बोलतात तसे चालतात, ते सांगतात तसे वागतात. अशा प्रकारच्या सहवासात राहा. जे बोले तसा चालेल त्याची वंदावी पाऊले असं म्हणतात. आपलं मात्र कसं आहे? बोले तसा कधी कधी चाले. आणि आपला तर कधी कधी असं आहे की बोले तसा कधीच न चाले. आणि म्हणून असं वाटत असेल तर जा आणि त्यांना सांग त्यांनी काय करावं. तर मूर्खाच्या सहवासापासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे आणि पंडितांच्या सहवासात त्यांनी राहिलं पाहिजे. जो बोलतो तसा चालतो, तो जो सत्याचा आचरण करतो, अशा लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की नता वता धम्मधरो या वता बहुभासती. पण तो अधिक आचरण करतो त्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं सत्याची चव कळते. आणि ज्याला सत्याची चव कळाली त्याच्यासोबत जर आपण राहिलं तर आपल्यालाही सत्याची चव कळू शकतो, आपल्यालाही सुखाची चव कळू शकतो. आणि म्हणून दोन गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न केला अगदी थोडक्यामध्ये. आणि ते म्हणजे असेवनाचं बालानंद पंडितानंद सेवना. आपण पाहिलं मूर्खाच्या सहवासापासून दूर राहायचं. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या जीवनात जे सुख आहे ते लपंडाव करणार आहे, कधी सुख आणि कधी दुःख असं आहे. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कधी प्रकाश तर कधी अंधार असा आहे. परंतु आपल्या जीवनामध्ये चिरकाल प्रकाश हवा असेल, आपल्या जीवनामध्ये चिरकाल सुख हवा असेल, तर आपण पहिल्यांदा एक गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे मूर्खाच्या सहवासापासून आपण दूर राहिलं पाहिजे. जे लोक पैशाने पछाडलेले आहेत अशा लोकांच्या सहवासापासून. डॉक्टर आहेत ते, त्यांच्याकडे मोठा दवाखाना आहे. ते दर वर्षाला बँकेतून फक्त एकदा येतात, एकदा बँकेत येतात आणि एकदा बँकेत आलं तर काय करतात, एफडी जी सर्टिफिकेट्स असतात ते फक्त रिन्युअलला येतात. दरवर्षी फक्त रिन्युअलला व्याजावर व्याज आणि व्याजावर व्याज. ते सर्टिफिकेट जे आहेत ते खरं तर सर्टिफिकेट रिन्युअल 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 रिन्युअल. आता ते अगदी चालू शकत नाही इतके म्हातारे आहेत. पण तो सर्टिफिकेट येतात वर्षातून आणि घरी घेऊन जातात आणि रिन्युअल आणि रिन्युअल. म्हणजे मैं न खाऊंगा और न खाने दूंगा. मी ते पैसे वापरणार पण नाही आणि वापरू देणार पण नाही. परंतु बंधूंनो आणि भगिनींनो, हे जे पैसे आहेत ते चलनात आले तर पैसे आहेत, चलनात नसले तर ते कागद आहेत. चलनात नसले तर ते कागद आहेत. परंतु आपण पैसे इतकेच जपतो आपण की स्वतःसाठी पण आपण त्याचा वापर करत नाही. स्वतःसाठी पण आपण त्याचा वापर करत नाही, इतरांसाठी तर करणं दूरच आहे. आणि म्हणून अशा प्रकारची विचारधारा असणाऱ्या लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. आणि जे त्याच्या विरुद्ध जे स्वतःसाठी पण खर्च करतात आणि इतरांसाठी पण खर्च करतात, अर्थात दान करतात, अशा लोकांच्या सहवासात आपण राहिलं पाहिजे. जर असं करू शकलो तर असं म्हणतात की आपल्या जीवनात खऱ्या अर्थानं सुखाचा आणि दुःखाचा जो लफंडाव आहे तो संपेल आणि खऱ्या अर्थानं चिरकाल सुख निर्माण होऊ शकेल असं भगवान सांगतात. म्हणून पाहिलं आपण की असेवनाचं बालानंद पंडितानंद सेवना. तिसरी गोष्ट भगवंत सांगतात आणि ती म्हणजे पूजाचं पूजनीयानं येतं मंगलम उत्तम. देवाची केली जाते. आणि बुद्ध धर्मामध्ये देव आहे का? नाही. मग बुद्ध धर्मात जर देव नसेल तर बुद्ध धर्मामध्ये पूजा आली कशी? अशा प्रकारचे बुद्धिस्ट लोक देखील चर्चा करतात. आणि म्हणून बुद्ध धर्मामध्ये जर काही पूजेला स्थान नाही, त्याचं कारण असं आहे कारण की बुद्ध धर्मामध्ये देवाला स्थान नाही आणि पूजा ही देवाची केली जाते. आणि म्हणून पूजा वर्ज्य आहे, अंधश्रद्धा आहे. अशा प्रकारचा प्रचार जणू काही बौद्ध लोक देखील पूजे संदर्भात करताना पाहायला मिळतात. आणि म्हणून पहिला प्रश्न असा आहे की खरंच ही पूजा केली पाहिजे का? आणि जर केली पाहिजे असेल तर बुद्ध मात्र केवळ पूजा करा असं म्हणत नाही, तर पूज्यजनांची पूजा असं करा असं म्हणतात. आणि मग पूजा का केली पाहिजे? जर पूजा करायची असेल तर पूजा का केली पाहिजे? पहिली गोष्ट तर ते केली पाहिजे का? ती कोणाची केली पाहिजे? तर आपण पाहिलं की बुद्ध धर्मामध्ये देव नाही तर पूजा का बरं? म्हणून बुद्ध धर्माची जी काही जी पूजा आहे ती का केली जाते ते देखील पाहणं गरजेचं आहे. खरं तर बंधूंनो आणि भगिनींनो,
मनुष्य मात्र कसा बनला असं जर आपण पाहिलं तर आपण जनरली ढोबळ मनाने एक उत्तर देतो, आणि तो म्हणजे असं की तो शरीर आणि मनाने बनला. आपण नंतर म्हणतो की हे शरीर कसं बनलं, तर मग आपण बघतो की शरीर कसं बनलं असेल तर ते पंचमहाभूताने शरीर बनलेलं आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू याच्याने आपण बघतो की शरीर बनलेलं आहे. तो मन कशाने बनलेलं आहे? आपण वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान यांनी मन बनलेलं आहे असं म्हणतो आपण. हे त्याचे स्तंभ आहेत असं आपण म्हणतो. पण दुसऱ्या अर्थाने आपण असं म्हणतो की मनुष्य दोन गोष्टींनी बनलेला आहे, आणि तो म्हणजे कुठलं? बुद्धी आणि भावना. बुद्धी आणि भावना याच्याने मन मन बनलेलं आहे असं आपण बघतो. तर बुद्धी आणि भावना असा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याकडे बुद्धीला कमी नाही आहे. आपल्याला जर आपण विचारलं तर आपल्याकडे विद्वानांची कमी नाही आहे. बुद्ध धर्म पाठ आहे पूर्ण. आपल्याला 3 लक्षणं पाठ आहेत, 4 आर्यचित्त पाठ आहेत, पंचधर्मेंद्र पाठ आहेत, 6 पारमिता पाठ आहेत, सप्तबोधांग पाठ आहे, अष्टांग मार्ग पाठ आहे, भवचक्र पाठांतर आहे, ऊर्ध्वगामी चक्राकार पाठांतर आहे. परंतु जे पाठांतर आहे त्याचं आचरण करता येते का, असं जर विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की जी गोष्ट बुद्धीला समजलेली आहे ती जेव्हा आचरणात आणायची वेळ येते तेव्हा असं म्हणतात की बोल बोलता वाटे सोपे आणि कृती करिता अंग कापे. बोल बोलता वाटे सोपे आणि कृती करिता अंग कापे असं म्हणतात. एखादी गोष्ट बौद्धिक दृष्ट्या जी समजली ती गोष्ट आचरणात आणताना बनते असं म्हणतात. इट इज 100 टाइम्स डिफिकल्ट टू पुट प्रिन्सिपल इन टू द प्रॅक्टिस. एखादं तत्व जे समजलेलं आहे ते जर आचरणात आणायचं असेल तर समजापेक्षा 100 टाइम्स म्हणजे 100 पटीनं ते आचरणात आणणं कठीण आहे. ते का बरं कठीण आहे? ते का बरं कठीण आहे? जी गोष्ट बुद्धीला समजते ती भावनेच्या परमिशन शिवाय, हृदयाच्या परमिशन शिवाय आपण तिला आचरणात आणू शकत नाही. आणि म्हणून बुद्धी आणि भावना ह्या दोन गोष्टीने मन बनलेलं आहे, दोन गोष्टीने माणूस बनलेला आहे. परंतु बुद्धीनं कितीही समजलं तरी भावनेच्या अनुमतीशिवाय, हृदयाच्या अनुमतीशिवाय मेंदू त्या बुद्धी आचरणात कुठली गोष्ट आणू शकत नाही. आणि ही जी बाब आहे ही बाब तुम्हाला आणि मला कळत न कळत कळत असते. आता मी कळत असते आणि कळत न कळत असं का म्हणतो? जर तुम्ही समाजामध्ये फिरत असणार आणि जर तुम्ही पाहत असणार तर बरेच लोक ह्या गोष्टी तरी त्यांना समजतात असं आपल्याला समजायला लागतंय. आणि बुद्धीपेक्षा भावना कशी श्रेष्ठ आहे हे जणू काही ते अप्रत्यक्षरित्या एकमेकांना सांगत असतात असं आपल्या लक्षामध्ये येते. का असं लक्षामध्ये येते? असं मी काय म्हणतो की जेव्हा आपण एखाद्याला एखादं वचन देतो आणि आपण जेव्हा त्याला म्हणतो की मी एखादी गोष्ट तुला सांगितलं, विश्वास ठेव, तेव्हा आपण सांगताना काय करतो? आपण आपल्या हृदयावर हात मांडतो. नाही, खरंच मी तुम्हाला खोटं बोलणार नाही असं म्हणतो. खरंच म्हणजे हृदयावर हात मांडतो आपण. असं कधी कोणी म्हणताना तुम्हाला दिसणार नाही, खरंच माझ्यावर विश्वास ठेव, डोक्यावर हात मांडून ठेवून. की त्याला माहित आहे की बुद्धीचं काही खरं नाही. ते सांगणाऱ्याला माहित आहे, ऐकणाऱ्याला माहित आहे. कोणी बुद्धीच्या खरं खोट्याविषयी बोलत नसले, बुद्धीच्या अविश्वासार्हतेविषयी बोलत नसले, तरी त्या बुद्धीची विश्वासार्हता किती आहे हे जणू काही कळत नकळत सगळ्यांना माहीत असल्यासारखं आहे. आणि म्हणून कोणीही म्हणत नाही की विश्वास ठेव माझ्यावर, मी तुम्हाला खोटं बोलणार नाही डोक्यावर हात ठेवून. कारण बुद्धीचं काही खरं नाही जणू काही यांना कळालेलं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण एखाद्या माणसाला सांगतो, एखाद्या व्यक्तीला बोलतो प्लीज विश्वास ठेव माझ्यावर, तेव्हा आपण हृदयावर हात मांडतो. म्हणजे बुद्धीवर नाही तर भावनेवर हात मांडतो. म्हणजे बुद्धी आणि भावना ह्या दोन गोष्टींचा आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा नकळत कळत आपल्याला ही गोष्ट कळालेली असते, ती म्हणजे ही बुद्धीपेक्षा भावना श्रेष्ठ आहे. आणि म्हणून जी जी गोष्ट बुद्धीला कळालेली आहे ती जर प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणायची असेल तर भावनेच्या सहकार्याशिवाय, भावनेच्या अनुमतीशिवाय, भावनेच्या सपोर्ट शिवाय बुद्धीला समजलेली गोष्ट, बुद्धीला समजलेलं तत्व, बुद्धीला समजलेलं कुठलंही शील ते आचरणात येऊ शकत नाही. आणि म्हणून बौद्धिकदृष्ट्या तुम्हाला आणि मला जे जे काही तत्व कळालेले आहेत त्या समाजातील अनेक विद्वानांना ज्या गोष्टी कळालेल्या आहेत, ज्यांनी दानावर पुस्तक लिहिले ते देखील दान काय देऊ शकत नाही, त्याचं गमक जर कशामध्ये असेल तर बुद्धाने जी तिसरी गोष्ट सांगितलेली आहे, पूजाच पूजनीयानं येतं मंगलम उत्तमम. हे प्रकाशमान स्त्री, तुला जर असं वाटत असेल की मनुष्य मात्र
त्याच्या जीवनातील सुखाचा आणि दुःखाचा लपंडाव त्याने संपवावा. त्याचं सुख हा क्षणिक नाही, तर तो चिरकाल असावा. तर जा आणि त्याला हे सुखाचं सूत्र सांग. तर त्यांनी काय करावं? पहिली गोष्ट त्यांनी एक करावं. पहिल्यांदा काम केलं कोणतं करायचं तर मूर्खाच्या सहवासापासून त्यांनी दूर जावं. जो सदा सर्वदा पैशाचा विचार करतो, जो सदा सर्वदा मी आणि माझा विचार करतो, मी आणि माझा असा विचार करतो, सदा सर्वदा पुत्राचा विचार करतो, याच्यापासून दूर राह. दुसरी गोष्ट काय सांग की सुज्ञांच्या सहवासात राह. तिसरी गोष्ट तर काय असेल हे प्रकाश मानसी दान मनुष्य मात्राला सांग. हे सुखी जीवनाचं सूत्र आहे की काय कर. तिसरी गोष्ट तुझाच पूजनीयानं येतं मंगलम उत्तमं. तू काय कर तुझ्या जीवनामध्ये नियमित पूजा कर. का पूजा कर की मनुष्य मात्र बुद्धी आणि भावनेला बनलेला आहे. त्याची बुद्धी कितीही मोठी झाली असं आपण समजतो की मेंदूमध्ये बुद्धी आहे, वरचा मधला बुद्धीसाठी असं समजतो आपण. पण तो हा जर वाढतच गेला वाढतच गेला वाढत गेला आणि खालचा जर विकासच झाला नाही तर हा माणूस सुडवून दिसेल का? मेंदू वाढला 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 आणि इकडून बारीक बारीक जर झाला तर कोणी याच्या जवळ जाईल का? त्यावर नाही, कारण त्याचा बांधा सुडवून नसणार आहे. आणि म्हणून भावनिक दृष्ट्या देखील आपण विचार करतो मनुष्य मात्राचा, मानसिक दृष्ट्या जेव्हा विचार करतो आपण मनुष्य मात्राचा, तेव्हा त्याच्या हातून का पुण्य घडत नाही, त्याच्या हातून का कुशल कर्म घडत नाही, त्याच्यातून का शिलांचं आचरण होत नाही, तो का धर्म मार्गावर आरूढ होऊ शकत नाही, तो का बोलेल तसा चालू शकत नाही. हा जेव्हा आपण विचार करतो आणि जो बोलेल तसा चालणार नाही, जो शिलावर आरूढ होणार नाही, तो धम्म मार्गावर आरूढ होणार नाही, तोपर्यंत तो खऱ्या अर्थानं सुखी होऊ शकत नाही. त्याला खऱ्या अर्थानं सुखाचं सूत्र गवसू शकत नाही. आणि मग त्याची सगळ्यांची गमक कुठं असेल, त्याला कळते, तो चर्चा करू शकतो, तो वादविवाद करू शकतो, तो अनेकांना हरवू शकतो, तो पेपर देऊ शकतो, पास होऊ शकतो, ते सगळं करू शकतो. पण तो बोलेल तसा चालू का शकत नाही? त्याचं खरं तर कारण असेल ते म्हणजे त्याची असंतुलितता आहे. कुठे असंतुलन आहे? कुठे इम्बॅलन्स आहे? बुद्धी आणि भावनेमध्ये इम्बॅलन्स आहे. ज्या प्रकारे बुद्धीचा विकास होऊ लागलेला आहे त्या प्रकारे भावनेचा विकास होत नाहीये मनुष्य मात्राचा. आणि म्हणून जेव्हा पूजा हतपूजन येणं असं जेव्हा भगवंत सांगतात तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की मनुष्य केवळ बौद्धिकदृष्ट्या विकास होऊन चालणार नाही, त्याचा भावनिकही विकास झाला पाहिजे. आणि म्हणून पूजा काय असेल तर पूजा जणू काही मी असं म्हणतो की इट इज की टू ओपन द हार्ट वेअर अवर इमोशन्स आर ब्लॉक्ड. आपण भावनिक नाही आहोत का? तो जन्मजात मनुष्य भावना प्रधान आहे, पण जणू काही आपल्या ब्लॉक झालेल्या इमोशन्स आहेत त्या जर कोणी वृद्धिंगत करत असेल, त्या कोण विकसित करत असेल, ते कोण डेव्हलपमेंट करत असेल, त्याचं कोण कल्टिवेशन करत असेल, तर त्याचं कल्टिवेशन जर कोण करत असेल तर खऱ्या अर्थानं ते पूजा करू शकते. आणि म्हणून जेव्हा आपण बुद्धी बरोबरच भावनेचा विकास होईल याचं संतुलन आपण जेव्हा साधू तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या हातून कुशल कर्म घडू शकते. आणि बुद्ध असं म्हणतात की तुमचं रक्षण तुमची पत्नी करू शकत नाही, तुमचे पती करू शकत नाही, तुमचा मुलगा करू शकत नाही, तुमचे नातेवाईक करू शकत नाही, तुमचे मित्र करू शकत नाही. की तुमचं रक्षण कोणीही करू शकत नाही जेवढं तुमचं सद्वर्तनात लागलेलं मन तुमचं रक्षण करू शकते. जेव्हा तुमचं मन सत्संगतीमध्ये लागेल, म्हणजे पंडिताच्या सहवासामध्ये लागेल, योग्य माणसाच्या सहवासामध्ये असेल, योग्य मार्गावर आरूढ झालेलं असेल, कल्याण मित्राच्या सहवासामध्ये असेल, असं सहवासात लागलेलं मन, असं सत्संगामध्ये लागलेलं मन, असं सद्वर्तनामध्ये लागलेलं मन जेवढं तुमचं कल्याण करू शकेल, जेवढं तुम्हाला सुखी करू शकेल, तेवढं तुमचं कोणीही सुख करू शकत नाही, तुम्हाला कोणीही सुख देऊ शकत नाही. म्हणून काय पंडिताच्या सहवासात राहा, सत्याच्या सहवासात राहा, सद्वर्तनाच्या सहवास मनाला गुंतवा. कारण केवळ तुमचं सद्वर्तनात योग्य मार्गावर चाललेलं मनच तुमचं खऱ्या अर्थानं तुम्हाला सुख प्रदान करू शकते. त्याच प्रकारे बुद्ध असंही म्हणतात की तुमचं शत्रू तुमचं नुकसान करू शकत नाही, तुमचं शत्रू जेवढं तुमचं नुकसान करू शकत नाही तेवढं तुमचं कुमार्गाला लागलेलं मन, वाईट मार्गाला लागलेलं मन, मूर्खाच्या सहवासित गेलेला मन, तुम्ही जाता म्हणजे कोण जाते?
मी जातो म्हणजे कोण जाते? आपलं मन जाते. मी म्हणजेच आपलं मन. मी म्हणजेच आपलं मन. आपलं मन जेव्हा मूर्खाच्या सहवासात जाते तेव्हा ते आपलं मन आपलं काय करते? नुकसान करते. आणि म्हणून काय? म्हणून ही जी भावना आहे त्या भावनेला विकसित करायचं असेल तर खऱ्या अर्थानं पूजा केली पाहिजे. आता मुद्दा असा पडतो की पूजा आपण काय करतो? तर आपण पाहिलं की आपल्या बुद्धीबरोबरच आपल्या भावनेचाही विकास करण्यासाठी आपण पूजा करतो. भावनेचा विकास करण्यासाठी आपण पूजा करत असतो. तर पूजा कोणाची करतो? पूजा पूजनीयांची करतो असं म्हटलेलं आहे. पूजा कोणाची करतो आपण? पूजा पूजनीयांची करतो. आता पूजा आपण का करतो? एक गोष्ट पाहिली आपण की आपला भावनिक विकास करण्यासाठी आपण पूजा करतो. आता कोणाची करतो? तर आपण पूज्यजनांची करतो. चांगल्या सुशोभित भाषेत सांगायचं म्हणजे आदर्शाची पूजा करतो. तर आदर्शाची पूजा का करतो आपण? प्रमोशन मिळावं म्हणून? नाही. मुलगा व्हावा म्हणून? नाही. मुलीला नवरा मिळावा म्हणून? नाही. मग काय करतो आपण? आदर्शाची पूजा करतो आपण. कारण काय? कारण की असं म्हणतात, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपणही त्यांच्या समान व्हावे, बोध सापडे हाच करा. पूज्यजनांची करतो म्हणजे कोणाची करतो आपण? बुद्धांची पूजा करतो, बाबासाहेबांची पूजा करतो. कारण काय? पूजा करताना आपल्याला हे माहिती असते की हे ज्याची पूजा करतो तो माझा आदर्श आहे, त्याच्या समान मला व्हायचं आहे. त्याच्या समान मला व्हायचं आहे आणि म्हणून आपण पूजा करतो. पण समजा आपण डोळसपणानं पूजा नाही केली, आंधळेपणानं पूजा केली आणि पूजेचा जो हेतू आहे आपण आता पाहिल्याप्रमाणे पूजेचा हेतू जर हा असेल की आपण त्याच्या समान व्हावे आणि अनेक लोकांची पूजा करतात. मी बरेचदा हे उदाहरण सांगत असतो की जर आपण ज्याची पूजा करतो ती डोळसपणे आपण केली नाही, कोणाची पूजा करतो हे आपण नीट विचार न करता आपण केली नाही. आपले पूर्वज जसे ज्याची पूजा करत आले त्याची पूजा जर आपणही करत आलो आणि त्यांनी पूजा त्याची काय केली हा प्रश्न आपण त्यांनाही विचारला नाही आणि तो प्रश्न आपल्यालाही पडत नाही. आपण स्वतःलाही विचारत नाही की मी कोणाची पूजा करतो, ज्याची मी पूजा करतो त्याची मी का करतो. अशा प्रकारचा प्रश्न जर मी आपण आताही मी मला विचारत नसेन तर प्रश्न पडला पाहिजे की मग माझं काय होईल. जर पूजेचा उद्देश जसं आपण आता पाहिल्याप्रमाणे मी त्याच्या समान व्हावे, आपण त्यांच्या समान व्हावे, बोध सापडे हाच खरा असं आपण पाहिलं. आणि जर अशा प्रकारे जर आपण केलं अशी आपण कल्पना केली, जनरली उदाहरण सांगत असतो की अशी आपण कल्पना केली की एखादी आपली महिला अशा एखाद्या देवीची पूजा करत असणार तर तिची जीभ बाहेर आलेली आहे, हातभर जीभ आलेली देवी आहे आणि तिची ती पूजा करत असणार आणि आपण असं म्हटलं की पूजा का करतो आपण? थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपणही त्यांच्या समान व्हावे, बोध सापडे हाच करा. अशी कल्पना करा की जर आमच्या भगिनी, आमची एखादी भगिनी जीभ बाहेर आलेल्या महिलेची पूजा करत असणार, देवीची पूजा करत असणार आणि मग समजा अशी कल्पना करा, आपण तर कधी ऐकलं नाही, मी तरी कधी ऐकलं नाही की कोणती देवी कोणाला प्रसन्न झाली. पण आपण सिरियल मध्ये बघतो, टीव्ही मध्ये बघतो. पण समजा हे जर खरं झालं आणि ती देवी जर प्रसन्न झाली आणि आपल्या एखाद्या भगिनीच्या पुढं अवतरली आणि जर तिनं म्हटलं तथास्तु, काय होईल? आपली भगिनी जिची पूजा करते काय होईल? तिच्या समान होईल. आणि तिच्या समान होईल म्हणजे काय होईल? तिची जशी जीभ बाहेर आलेली आहे तशी हिची ही जीभ बाहेर येईल. कारण काय? आपण त्यांच्या समान व्हावे. ही पूजा करून जर त्यांच्या समान झाली आणि जर घरी आली तर आपल्या बाबाचं काय? तिला पाहून तो या म्हणणार की पळून जाणार? तो पळून जाणार. म्हणून आतापर्यंत केलेली जी पूजा आहे त्याच्याने आनंद निर्माण होण्याच्या ऐवजी जो मिळाला तो तिच्यापासून दूर पळून जाणार, बिचारा लेकरं दूर पळून जाणार. जर आपला एखादा बंधू असा जर एखाद्या देवाची पूजा करत असणार की ज्याची शेपूट लांब आलेली आहे आणि तो त्याची जर गेल्या अनेक वर्षापासून पूजा करतो, अनेक वर्षापासून पूजा करतो आणि अशा प्रकारे देवाची पूजा करतो की त्याची शेपूट फार लांब आलेली आहे आणि समजा तो त्याला प्रसन्न झाला आणि जर त्यांनी म्हटलं तथास्तु तर काय होईल? आपण त्यांच्या समान व्हावे. काय होईल? त्याची पूजा केल्यामुळे आपण त्यांच्या समान व्हावे होईल आणि मग आपल्या बंधूला काय होईल? लांब शेपूट येईल. समजा हा लांब शेपूट होऊन घरी मंदिरातून आला
तर आपली भगिनी काय म्हणणार त्याला, या 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 बसा. जर आले पाहुणे तर काय परिचय करून देणार, हे आमचे, काय परिचय करून देणार. म्हणजे काय, ज्याच्यासाठी पूजा करतो आपण ते प्रश्न पडले पाहिजे. अशा अनेक लोकांची आपण पूजा करत आहोत, तर पूजा करताना आम्हाला प्रश्न पडले पाहिजे, कोणाची पूजा करतो आणि त्याची पूजा मी का करतो. अनेक लोकांनी केलं, त्यांनाही विचारलं नाही, तर निदान आता स्वतःला तरी प्रश्न विचारला पाहिजे. ज्या ज्या लोकांची आपण पूजा करतो त्या त्या लोकांनी विचारलं पाहिजे. आमच्या आता दसरा झाला, औरंगाबादच्या लोकांना माहिती आहे ते, तर आमच्याकडे एका वेळेस 2 पूजा होतात. एक इकडे लेण्यावर पूजा असतं आणि इकडे एक कुठली तरी देवी आहे, तिथे एक पूजा असतो. आणि आमचे लोक म्हणजे बुद्धिस्ट लोक देखील पहिल्यांदा तिकडे अनवाणी पायाने जातात आणि नंतर लेण्यावर येतात. अजूनही मनामध्ये खूप मोठी भीती आहे. डिग्री वाढलेली आहे, माडी वाढलेली आहे, गाड्या घरी आल्या आहेत, मनामध्ये काही परिवर्तन विशेष आमच्या शेजारी आम्ही पाहतो, मोठे मोठे ऑफिसर त्यांच्या मिसेस अनवाणी पायाने आताही पायी त्या देवीला जातात. बुद्धिस्ट लोक. म्हणजे तुम्हाला असं वाटेल का आता याची गरज नाही, आताही तेवढीच गरज आहे. आणि तुम्हाला असं कदाचित काही लोकांना वाटत असेल का आता खूप विकास झाला, पर्सेंटेज मध्ये तो 2% पण नाही आहे अजून. बुद्ध धर्माच्या विकासाची जर भाषा आपण बोललो तर अजून 2% पण विकास नाही आहे. जे करतात त्यांचाही बौद्धिक प्रश्न सुरू आहे आता. जे करतात त्यांचेही बौद्धिक लेवलवर सुरू आहे असं म्हणतो मी. जे करत नाही ते तर बोटात प्रमाण आहे 98%. पण 2% जे काय करतात त्यांचाही बौद्धिकच जास्त प्रश्न आहे. आणि म्हणून मी सत्यवोधरांशी बोलताना बोललोय, आता बरं काही बोलून झालं म्हटलं, आता चालायला वेळ पाहिजे आपल्याला. मी त्यांना खूपदा म्हटलं तर नको, आता मला माझे बरंच बोलून झालं म्हटलं, आता थोडं चालायला वेळ दिला पाहिजे. अर्थात दोन्ही गोष्टी आपण एकत्र पण करू शकतो. पण बुद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून विचार केला आपण आणि पूजेचा विचार केला तर अजूनही अंधश्रद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून पूजा का करायची हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे आणि कोणाची पूजा करायची हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आणि मग पूजा जे करतो आपण त्याची तो पूज्य आहे का, तो पूज्य आहे का असा विचार केला पाहिजे. एवढं बुद्धाने असं सांगितलेलं नाहीये, भगवंतांनी असं सांगितलेलं नाहीये की पूजा करा. ते असं म्हणतात, पूजाच पूजनीयानां एकदम मंगलम उत्तमं. कोणाची पूजा करू नका, पूज्यजनांची पूजा करा असं ते म्हणतात. आणि म्हणून कोणाची पूजा करतो आपण बुद्ध धर्मामध्ये, तर बुद्ध धर्मामध्ये पूजा करावी की करू नये असा जर प्रश्न असेल तर मी असं म्हणेन की पूजा केली पाहिजे. पूजा केली पाहिजे. फक्त पूजा करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की केवळ मूर्ती बदलून भावना तीच जर ठेवली, उद्देश जर तोच ठेवला, जर आपण असं म्हटलं की पूजेमुळे मी पास होऊ शकतो, पूजेमुळे माझं काहीतरी प्राप्त होऊ शकते, तर तशा प्रकारचं मात्र इथं होऊ शकत नाही. तसं जर झालं तर सेम टू सेम होईल. म्हणून इकडच्या पूजेमध्ये तुम्हाला कर्म केल्याशिवाय फळ मिळू शकणार नाही. कर्म केल्याशिवाय फळ मिळू शकणार नाहीये. केवळ पूजा करून बुद्धांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी मोक्ष दाता नाही, मी मार्गदाता आहे. त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळू शकते. त्यांनी सांगितलेल्या शिकवणीवर आचरण करण्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळू शकते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण काय करतो तर आपणही त्यांच्या समान व्हावे. ज्या प्रकारे बुद्ध जगले, ज्या प्रकारे बुद्ध जगले तसे जगण्याची प्रेरणा मला मिळावी. ज्या प्रकारे बाबासाहेब जगले तसं जगण्याची प्रेरणा मला मिळावी, म्हणून मी बाबासाहेबांची पूजा करतो, म्हणून मी बुद्धाची पूजा करतो. बाबासाहेब कसे जगले बघा, बाबासाहेबांचं एक उदाहरण. बाबासाहेबांच्या घरी एक माळी होता. बाबासाहेबांच्या घरी एक माळी होता, गार्डनर होता. आणि जेव्हा गार्डनर म्हातारा झाला तेव्हा सविता आंबेडकर म्हटलं की याला काढून टाका, याला काढून टाका, आता हा कामाचा नाही. बाबासाहेब म्हटले नाही, असं नाही होऊ शकत, त्याला काढू शकत नाही. पण असं म्हणतात की काही दिवसानंतर 1-2 दिवस माळी आलाच नाही. आणि बाबासाहेब त्याचा घर शोधत, बाबासाहेब बॅरिस्टर माणूस, कायदे पंडित, घटनाकार, त्या माळ्याचा घर शोधत त्याच्या घरी गेले. आणि जेव्हा बाबासाहेब त्यांच्या घरी गेले तेव्हा तो काटेवर पडलेला होता, डोळे बंद होते. बाबासाहेब त्या काटेला बाजूला बसले आणि त्याच्या कपाळावरचा हात ठेवला. कपाळावर हात ठेवल्यानंतर त्या माळ्याने बाबासाहेबांच्या हातावर हात ठेवला असा. आणि पाहतात डोळे उघडून तर प्रत्यक्ष बाबासाहेब त्याच्या घरी त्याच्या कपाळावर हात ठेवलेले. माळी ढसाढसा रडला आणि प्रत्यक्ष देवाचं दर्शन झालं असं त्याला वाटलं.
बाबासाहेब बुद्धिमान होते म्हणून लोक मानत नाहीत. बाबासाहेब शिक्षित होते म्हणून लोक मानत नाहीत. जगात बुद्धिमत्तेची बिलकुल कमतरता नाहीये. जगात पदव्यांची बिलकुल कमतरता नाहीये. बाबासाहेब करुणावान होते म्हणून लोक पुजतात. तुझाच पूजनीय ना येतं मंगल उत्तमं. बाबासाहेब करुणावान होते म्हणून त्यांना आम्ही पूजतो. बुद्धी असती तर बॅरिस्टर माणूस 6 फुटाचा माळ्याच्या घरापर्यंत पोहोचता नसता. बुद्धीसोबत भावनाही होती. भावना तुझाच पूजनीय ना, जी भावना होती की जी माळ्याच्या घरापर्यंत पाय चालत गेले. डोळे बंद असलेल्या एका कपाळावर बाबासाहेबांनी हात ठेवला आणि तो मग माळी ढसाढसा रडू लागला की देव प्रत्यक्ष माझ्या घरी आला असं म्हणून ढसाढसा तो रडू लागला. हे बुद्धीनं होऊ शकत नाही बंधूनो. बुद्धिमत्तेची कमतरता नाही, बुद्धिमानांची कमतरता नाही समाजात आणि ह्या देशात नव्हे ह्या जगात बुद्धिमानांची कमतरता नाहीये. करुणावानाची कमतरता आहे, भावनेची कमतरता आहे. ही करुणेचा भाव बाबासाहेबांच्या मनात होता. तो भाव ती भावना बाबासाहेबाला माळ्याच्या घरापर्यंत पोहोचवते. ही गोष्ट भावनिक गोष्ट आहे. तुझाच पूजनीय नाम एकदम मंगल उत्तम. माणूस केवळ बौद्धिक नाही, तो भावनिक पण आहे. पण बुद्धी आणि भावना यातील असमतोल जो आहे तो माणसाला सुखाचं सूत्र गवसू देत नाही. याच्यातलं समतोल राखल्याशिवाय मनुष्य मात्र चिरकाल सुखी होऊ शकत नाही. बुद्धांकडे बघा, आपण काय पूजा करतो? पूजाचं पूजनीय नाम एकदम मंगलम उत्तमं. भगवंताची पूजा करतो आपण. आपण भगवंता समान व्हावे. ते जसे जगले तशी जगण्याची प्रेरणा मला मिळावी. बुद्ध जसे जगले तशी जगण्याची ऊर्जा मला मिळावी म्हणून आपण बुद्धाची पूजा करतो. आपण एक बुद्धाचा प्रसंग सांगून माझं मी प्रवचन संपवणार आहे. बुद्धाच्या जीवनातली एक घटना सांगणार आहे तुम्हाला आणि ती म्हणजे अशी. असं म्हणतात की बुद्ध नेहमी भिक्षाटनाला जायचे. एकदा ज्या वस्तीमध्ये भिक्षाटनाला गेले त्या वस्तीतल्या काही ब्राह्मण लोकांनी एक कट रचलं आणि त्याने ठरवलं की ह्या रांगेतील प्रत्येकाने एकत्र येऊन आज बुद्धाला भिक्षा द्यायची नाही, आपण याची जिरवायची. बुद्ध ठरल्याप्रमाणे भिक्षेला पहिल्या घरी गेले, थांबले, पाहिलं कोणी बाहेर येईल, पाहिलं कोणी बाहेर येईल, कोणी घराच्या बाहेर आले नाही. बुद्ध निमूटपणे दुसऱ्या घरी गेले आणि हे शेवटच्या घरी रस्त्यावर जाऊन सगळे ब्राह्मण काय म्हणे त्यांची मजा घेत होते आणि वा वा त्याला काय भेटलं नाही आता तो दुसऱ्या घरी गेला असं चर्चा करत राहायचे. ते दूर राहून सगळे ब्राह्मण वाट पाहत होते. बुद्ध दुसऱ्या घरी गेले. भगवंतांनी दारासमोर उभं राहिले आणि राहिल्यानंतर पाहिलं तर कोणीही देत नाही. भिक्षाटन नाही मिळाल्यामुळे भिक्षा न मिळाल्यामुळे बुद्ध तिसऱ्या गेले, चौथ्या घरी गेले, पाचव्या घरी गेले, कोणीही भिक्षा दिलं नाही. कारण त्यांनी सगळ्यांनी ठरवलंच होतं की भिक्षा द्यायचं नाही. असं करत करत ते शेवटच्या घरी गेले. तिथेही त्यांना भिक्षा मिळाल्या नाही. पण तिथं सगळे ब्राह्मण एकत्र जमलेले होते. सगळे एकत्र ब्राह्मण जमलेले बाहेर आले आणि मग खसा खसा हसू लागले. हसू लागले आणि बुद्धाला म्हणाले, कशी जिरवलं तुझी, तू हरलास, आम्ही जिंकलो. बुद्ध त्यांना म्हणाले, होय तुम्ही जिंकले पण मी हरलो नाही. तुम्हीही जिंकले आणि मीही जिंकलो असं म्हणून बुद्ध लगेच वळाले आणि मागे वळून चालायला लागले. ब्राह्मण मात्र एकमेकाकडे पाहायला लागले. ते असं काय म्हणतो म्हणा, तुम्ही पण जिंकले आणि मी पण जिंकलो, तर काय वेळा काय, आम्ही जिंकलो तू हरलास असं त्यांना म्हणायचं होतं. पण बुद्ध थांबले नाही. भगवंत म्हणाले, हो तुम्ही जिंकले आणि मीही जिंकलो. ते म्हणे थांब. भगवान थांबले आणि मला सांग तू काय म्हणालास. हो मी असं म्हणतोय की तुम्ही जिंकले आणि मीही जिंकलो, तर हे कसं काय. तेव्हा भगवंत असं म्हणतात की तुम्ही ठरवलं होतं मला भिक्षा मिळू देणार नाही, त्याप्रमाणे घडलं. हो म्हणून तुम्ही जिंकले. मी ठरवलं होतं की मला भिक्षा नाही मिळालं, माझ्या मनाविरुद्ध कोणी कितीही वागलं तर मी माझ्या मनात त्याच्याविषयी क्षणाचाही राग येऊ देणार नाही, क्षणाचाही द्वेष येऊ देणार नाही, क्षणाची प्रतिक्रिया येऊ देणार नाही. तुमच्याविषयी माझ्या मनात क्षणाचाही राग नाही, क्षणाचाही द्वेष नाहीये, प्रतिक्रिया नाहीये. मी ठरवलं होतं माझ्या विरुद्ध वागणाऱ्यांच्या विषयी देखील माझ्या मनात द्वेष नसणार, मला छळणारा विषयी देखील माझ्या मनात द्वेष नसणार आणि आताही माझ्या मनात मला छळणाऱ्या विषयी द्वेष नाही. आणि म्हणून तुम्ही जिंकले
मीही जिंकलो आणि भगवंत निघाले असं म्हणतात की मामन त्यांना शरण गेले त्यामुळे आणि त्यांच्या संघामध्ये ते सामील झाले. बंधूंनो आणि भगिनींनो, आम्ही बुद्धाची पूजा का करावी, पूज्यजनांची पूजा का करावी, आपणही त्यांच्या समान व्हावे, बोध सापडे हाच करा. जेव्हा आम्ही असं जगायला लागू तेव्हा दुःखाचं कारण काय? जेव्हा कोणी तुमच्याशी माझ्याशी असा वागेल तरी जर त्याच्याविषयी माझ्या मनात प्रतिक्रिया नसेल, त्याच्याविषयी माझ्या मनात द्वेष नसेल, तर मला दुःख होईल कसं? आणि म्हणून सुखी जीवनाचं सूत्र काय असेल? तर हे सुखी जीवनाचं सूत्र आहे काय? असेवनाचं बालानंद पंडितानंद सेवना पूजाचं पूजन्यानंद येतं मंगलम उत्तमं. अशा लोकांची पूजा करा जे जसे जगले तसं आपण जगू शकतो. आपल्याला कोणी किती त्रास दिला तर त्याच्याविषयीची प्रतिक्रिया माझ्या मनात नसेल असा जगलेल्या बुद्धाची मी पूजा करतो. असा जगलेला बुद्ध माझा आदर्श आहे. असा वागलेला भगवंत माझा आदर्श आहे. हे जे माझ्या डोळ्यापुढे असेल तर मला असं वाटते की खऱ्या अर्थानं माझ्या जीवनात मला सुखी जीवनाचं सूत्र गवसलेलं असेल आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की हे प्रकाशमान स्त्री, हे देवते समान स्त्री, तू जा आणि लोकांना सांग. काय सांग? असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयान एतं मंगलमुत्तमं. तू जा आणि त्यांना सांग मूर्खाच्या सहवासापासून दूर राहा, सुज्ञांच्या सहवासात राहा आणि काय करा? पूज्यजनांची पूजा करा. जर तुम्ही असं केलात तर तुम्ही काय केवळ सुखी नाही तर तुम्ही चिरकाल सुखी व्हाल. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण अतिशय शांत चित्ताने ऐकून घेतलात त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.